पुणे स्टेशनच्या नावावरून नवा वाद बघायला मिळतोय। अर्थात या वादाला आता राजकीय वलय देखील प्राप्त झालंय। खासदार मेधा कुलकर्णी यांनी थोरले बाजीराव पेशवे असं पुणे स्टेशनचं नाव ठेवावं अशी मागणी केली आणि त्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरून वेगवेगळ्या नावांची मागणी व्हायला सुरुवात झाली। कधी ज्योतिराव फुले यांचं नाव ठेवावं तर कधी राजमाता जिजाऊ यांचं नाव या पुणे स्टेशनला देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। मात्र याच मेन गेटवरून आत आल्यावर डाव्या साईडने आपल्याला एक पाटी दिसते आणि त्या पाटीच्या माध्यमातून आम्ही एक नवीन माहिती किंवा नवीन नाव देखील सुचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण जर बघितलं तर अर्देशीर तारापोर, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापोर यांच्या नावाची ही पाटी आहे। 1965च्या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात पुना हॉर्स हे रेजिमेंट होतं जे पंजाबच्या आजूबाजूच्या परिसरात तैनात होतं आणि त्याच रेजिमेंटचे तारापोर हे नेतृत्व करत होते आणि त्या सगळ्या युद्धादरम्यान 60 टँकर या रेजिमेंटचे बर्बाद करण्यात आले आणि याचं सगळ्याचं नेतृत्व हे अर्देशीर तारापूर, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापूर करत होते आणि त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना परमवीर चक्र हा पुरस्कार देखील देण्यात आला। त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं। एवढंच नाही तर या सगळ्या दरम्यान त्यांचा मृत्यूही झाला, त्यांना वीरमरण आलं। त्यांच्या नावाची ही पाटी पुणे स्टेशनच्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर लावण्यात आली आहे। त्याच्यात काय लिहिलंय, लेफ्टनंट कर्नल दी पुना हॉर्स रेजिमेंट पुना निवासी के सम्मान में जिन्होंने सियालकोट क्षेत्र में उत्कृष्ट वीरता प्रदर्शित करते हुए 16 सितंबर 1965 को अपने प्राणों की आहुति दे दी, जिसके लिए परमवीर चक्र उन्हें प्रदान किया गया। त्याच्यानंतर त्यांनी याच्या सन्मानार्थ म्हणजे याच सगळ्या परमवीर चक्र असू देत किंवा त्यांच्या कामगिरीच्या सन्मानार्थ ही पाटी या ठिकाणी लावण्यात आली आहे। एकीकडे राजकीय वाद बघायला मिळतोय, वेगवेगळ्या नावाची चर्चा होतीये, मात्र ज्यांनी भारतासाठी वीरमरण पत्करलं त्यांच्याही नावाचा विचार केला जातोय का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।